दिसून आला आहे. मागील 1 वर्षापासून थोडासा मी आजारी होतो. या सुरुवातीला ही जी तपासणी केली पॅथॉलॉजी वगैरे वगैरे, त्यात तसा डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की हे ब्लड कॅन्सरचे पेशंट आहेत. त्यानुसार त्यांनी औषधोपचार सुरू केले वगैरे, पण विशेष त्याचा परिणाम काही दिसून आलेला नाही. मी ऑगस्ट महिन्यापासून इथे आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी तपासणीनंतर जो औषधोपचार मला सुरू केलेला आहे, मी गेल्या 6 महिन्यापासून नियमितप्रमाणे हे औषधोपचार घरी घेऊन राहिलेलो आहे. ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आहेत जे रिटायर झालेले आहेत, अशा लोकांनी विचारलं की तुम्ही कुठलं औषध घेता वगैरे वगैरे, आणि त्यांना जे माझी संपूर्ण फाईल मी त्यांना दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे एक मिरॅकल आहे आमच्या मेडिकल ह्याच्यामध्ये. सन 78 पासून अस्थमाचा त्रास फार होता. कधी कधी स्टिरॉइड आणि IV सुद्धा लावावं लागत होतं. पण गेल्या 6 महिन्यापासून मी पंचगव्य गोविज्ञान संशोधन केंद्रात इथे भेट देऊन मला जो त्यांनी तिथल्या वैद्यांनी जी ट्रीटमेंट दिली, जे औषधोपचार केला, त्यामुळे मला हा अस्थमाचा जो त्रास जो होता गेल्या 32 वर्षापासून तो त्रास होता, मी तर म्हणेल 99% माझा कमी झालेला आहे. त्याच्या अगोदर मी साधारण एक अर्धा किलोमीटर सुद्धा चालू शकत नव्हतो, पण आता साधारण 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर काही न घेता चालू शकतो. दुधातुपाच्या औषधी उपयोगांपुरतच गायीचं महत्व मर्यादित नाही. डोळ्यात अथांग कारुण्य दाटलेली ही गोमाता केवळ एखाद्या कुटुंबाच्याच नाही तर देशाच्याही अर्थव्यवस्थेचा कणा ठरू शकते. त्यामुळेच गायीच्या संदर्भात प्रत्येक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचं काम संस्थेनं हाती घेतलं आहे. आपल्या कृषीप्रधान देशामध्ये गायीचं असलेलं महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याची खरोखरच आवश्यकता आहे. आधुनिक रासायनिक खतं आणि औषधांचा वापर केल्यानं शेत जमिनीचं झालेलं नुकसान हा एक मोठा आणि गंभीर विषय आहे. या समस्येचा सामना केवळ देशातलेच नाही तर परदेशातले शेतकरी देखील करत असतात. या समस्येवर गायीचं शेण हेच प्रभावी औषध असल्याचं केवळ संशोधनातूनच नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून दिसून आलं आहे. त्यामुळेच जमिनीचा पोत सुधारण्यापासून शेतातल्या उभ्या पिकांचं किडीपासून संरक्षण करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांवर पंचगव्यावर आधारित औषधं शेतकऱ्यांचा आधार ठरू शकतात. त्यासाठी गरज आहे ती प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या गरजेनुसार गाय पाळण्याची. विविध माध्यमातून ती वरदान ठरत असल्याचा अनुभव त्याला आल्याशिवाय राहणार नाही. जमिनीच्या पोषणासाठी संजीवनी ठरणारं अमृत पाणी संस्थेनं तयार केलं आहे. गायीचं 20 किलो शेण आणि 20 लिटर गोमूत्रात अर्धा किलो गुळ घालून ते मिश्रण 7 दिवस प्लास्टिक किंवा सिमेंटच्या टाकीत झाकून ठेवल्यावर हे अमृत पाणी तयार होतं. शेतात वापरल्या जाणाऱ्या विविध खतांसाठी पंचगव्यातील घटकांचा वापर करता येतो. गायीचं शेण मिसळून विशिष्ट पद्धतीनं तयार केलेलं गांडूळ खत अधिक परिणामकारक ठरतं. त्याचबरोबर या खतातली गांडूळं जिवंत राहतात. गोमूत्राच्या साह्यानं तयार केलेलं कीट नियंत्रक कोणत्याही रासायनिक कीटकनाशकापेक्षा जास्त चांगली आणि पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे पिकाची वाढही चांगल्या प्रकारे होते. परिस्थितीनुरूप कडुलिंब, करंजेल, सीताफळाची पानं, लसूण अशा जवळपास 28 वनस्पतींचा स्वतंत्रपणे गोमूत्राबरोबर वापर करून 21 दिवसात ही जैविक कीटक नियंत्रक तयार करता येतात. हे कीटक नियंत्रक 100 लिटर पाण्यात गरजेनुसार 1 ते 5 लिटर इतकं मिसळून पिकाच्या मुळाशी दिलं, तसंच त्याची फवारणी केली तर उत्पन्नात चांगली वाढ होते. गायीच्या नैसर्गिक मृत्यूनंतर तो मृतदेह मीठ लिंपून जमिनीत पुरला तर ठराविक कालावधीनंतर त्या जमिनीतली माती खत म्हणून वापरता येते. यालाच अणुखत म्हणतात. याशिवाय मृत गायीच्या शिंगात गोबर किंवा पंचगव्य भरून ते एका खड्ड्यात ठेवून तो खड्डा गायीच्या शेणानं लिंपला जातो. 6 महिन्यानंतर त्या खड्ड्यात तयार झालेलं खत म्हणजेच अणुखत. एका शिंगापासून तयार झालेलं हे खत पाण्यात मिसळून फवारलं तर ते 1 एकरासाठी पुरेसं ठरतं. गायीचं शेण आणि गोमूत्र याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी देखील केला जातो.
गोबर गॅस हे त्याचं सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. संयंत्राचा वापर करून तयार होणारा गोबर गॅस स्वयंपाकासाठी वापरला जातो. तसंच त्यापासून वीज निर्मिती करणं देखील शक्य आहे. गोबर गॅस सिलेंडरमध्ये भरून वापरात आणण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. गोवंश, गो उत्पादनं, गो औषधी अशा विविध क्षेत्रातल्या नवनवीन संशोधनांची आणि माहितीची देवाणघेवाण राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक नामवंत संशोधन संस्थांशी नियमित संपर्कातून होत असते. त्यातूनच नवीन उपकारक औषधांचं संशोधन होतं. या औषधांचा आणि उपचार पद्धतीचा प्रसार व्हावा यासाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण देखील देण्यात येतं. आजपर्यंत किमान 10,000 जणांनी हे प्रशिक्षण घेतलं असून आपापल्या भागात त्याचा प्रसार आणि प्रशिक्षणाची सोय केली आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणार्थींपैकी बहुतेक जण उच्च शिक्षण घेतलेले आहेत. या कामाचा प्रचार आणि प्रसार अधिक गतीनं होण्याची गरज आहे. त्यासाठी संस्थेचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गो उत्पादनांचं पेटंट मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आपल्या देशाचं हे धन चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी ही पेटंट घेणं व्यापारीकरणाच्या सध्याच्या काळात अनिवार्य ठरलं आहे. की गोवंशाचं आजच्या काळात सुद्धा तेवढंच महत्व आहे हे सिद्ध करून आणि हे वैज्ञानिक भाषेत कसं म्हणता येईल म्हणून याच्यावर वेगळे प्रयत्न झाले आणि आज सुदैवाने आपल्या संस्थेला 5 आंतरराष्ट्रीय पेटंट, काही ग्लोबल पेटंट्स हे प्राप्त झाले. गोमूत्र अर्काला 3 अमेरिकी पेटंट, चायना, आफ्रिका, अन्य देशांचे पेटंट हे खूप महत्वाचे ठरले. आणि खरं म्हणजे गोमूत्र किंवा त्याच्याशी संबंधित जेवढं विज्ञान होता ह्याला जर पेटंट मिळालं तर जागतिक मान्यता खूप मोठ्या स्तरावर वाढेल. कारण हे सगळे जे पेटंट्स आहे भारत सरकारसोबत गोविज्ञान अनुसंधान केंद्राने घेतले. भारतामध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च ही नावाची फार मोठी यंत्रणा आहे. 38 प्रयोगशाळा आहेत आणि यांच्या सहभागातून हे पेटंट आम्हाला करता आले. आणि पेटंटच्या मागे भूमिका याची जनमानसमध्ये स्वीकार्यता वाढवायची होती. हा लोकाधिकारसाठी केलेला, एकाधिकारसाठी नाही. जवळपास 35 ते 40 वैज्ञानिक आणि वेगळे अनुसंधान संस्थान आमच्यासोबत याच्यात काम करतायत. गो उत्पादनांचा फायदा मिळवण्यासाठी खरी गरज आहे ती देशी जातीच्या गायींच्या संरक्षणाची, हा गोवंश टिकवण्याची, त्याचं पालनपोषण करण्याची. कत्तलखान्यात पाठवण्यात येणाऱ्या गायींची सुटका हा त्यातला एक भाग आहे. गोमाता किंवा कामधेनू ही गायीला बहाल केलेली केवळ विशेषणं नाहीत तर ती खरोखरच माणसासाठी वरदान आहे. तिचं हे महत्व काळाच्या रेट्यात नजरेआड झालं होतं. त्याची नव्यानं ओळख झाल्यानंतर आता तरी या गोमातेचं महत्व निर्विवादपणे मान्य करायला हवं. सिनैप का जो काम हुआ, गोविज्ञान अनुसंधान केंद्र का और उनका इकट्ठा काम हुआ, उसमें हमने गोमूत्र से कोई ऐसे कंपाउंड्स उसमें निकले जिसको हम बायो एनहांसर कहते हैं. बायो एनहांसर का मतलब ये है कि अगर किसी को कैंसर हुआ हो तो टैक्सोल नाम का ड्रग लेता है, तो अगर दिन में वो 6 गोलियां खाता हो तो ये बायो एनहांसर अगर लगाएं तो 1 या 2 गोली से काम बन सकता है, क्योंकि बायोअवेलेबिलिटी बन सकती है. तो देखिए इसका कितना परिणाम अच्छा है, क्योंकि एक तो इसकी ड्रग्स की टॉक्सिसिटी होती है वो कम हो जाएगी, दाम कम हो जाएंगे. और जैसे कि अभी टैक्सोल जो बनता है उसके लिए कई पेड़ काटने पड़ते हैं, तो वो भी कम काटने पड़ेंगे तो पर्यावरण का भी फायदा होगा. तो देखिए गोमूत्र में कितनी ताकत है. लेकिन ये ताकत का पता हमें कब चला, जबकि मॉडर्न साइंटिफिक रिसर्च जो है ये और ये जो हमारी कन्वेंशनल टेक्निक्स है ये इकट्ठा लाए. तो मैं समझता हूं कि एक, जैसे कि हमेशा मैं कहता हूं, एक टीम CSR यानी एक टीम इंडिया हम करके इकट्ठा आए तो पूरे जो प्रश्न है, रिन्यूएबल एनर्जी हो, एनवायरमेंटल प्रोटेक्शन हो, जॉब क्रिएशन हो, ये पूरे प्रश्न ये गोवंश के माध्यम से हल हो सकते हैं.